पण 17 जुलै 2026चा महत्त्वपूर्ण असा एक शासन निर्णय आहे. ज्या शासन निर्णय आहे तर बघा, श्री विठ्ठल रुक्माई वारकरी योजनेअंतर्गत तातडीने मदत देण्याबाबत. तर बघूया आपण या शासन निर्णयामध्ये शासनानं काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांकरता वारीच्या कालावधीमध्ये म्हणजे वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत अपघाताने अथवा दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसांना अथवा जखमी झालेल्या वारसांसाठी इस्पितळाचा खर्च, अपंगत्व यासाठी मदत तातडीने देणे शक्य व्हावे याकरता उणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आहारित करण्यासाठी मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याद्वारे शासनाने काय त्या निर्णय घेतलेला आहे. तर बघा, आषाढी वारी 2026 दरम्यानमध्ये वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत म्हणजे 7 जुलै ते 25 जुलै या कालावधीमध्ये अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी मदत देण्याबाबत दिनांक 10/7/2026च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. आता आषाढी कार्तिकी वारी कालावधीमध्ये वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होईपर्यंतच्या दिनांकापर्यंत अपघाताने अथवा दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या, अपंगत्व झालेल्या वारकऱ्यांसाठी तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकार पत्रातून कोषागारातून रक्कम आहारित अधिकृत करण्याची शासनाला मान्यता दिलेली आहे. आता बघा, या योजनेसाठी यामध्ये काय पात्रता आहे तर बघा, प्रस्तुत योजना आषाढी कार्तिकी वारी करता श्री क्षेत्र पंढरपूर येथील पायी अथवा खाजगी वाहनाने, सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरता लागू राहील. तसेच संबंधित वारकरी आषाढी कार्तिकी वारी करता श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी कार्तिकी वारी करता गेल्याची खात्री करून अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्याचे वारसदार यांना द्यायचं आहे. आणि या योजनेअंतर्गत मदतीसाठी संबंधित वारकरीच्या वारसाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे हे आवश्यक राहणार आहे. राज्य शासनाकडून याकरता देण्यात आलेली मदत संबंधित मंजूर करून वितरित करण्याकरता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी या योजनेअंतर्गत मदत मागण्याचा अर्ज आल्यास तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, मृत्यू दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र यांची पडताळणी करून वारसास वारकऱ्याच्या वारी कालावधीमध्ये झालेल्या अपघाताचे स्वरूप, व्याप्ती विचारात लक्षात घेऊन शासन निर्णयानुसार प्रकरण न्याय खालीलप्रमाणे मदत मंजूर करून वितरित करावी. आता ही मदत कशा पद्धतीने किती असणार आहे ते आपण बघूया. अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींना निकटच्या वारसांना ही मदत किती मिळणार आहे तर 4 लाख एवढी मिळणार आहे. याशिवाय वारी दरम्यानमध्ये अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांसाठी, आता वारी दरम्यानमध्ये ज्यांना काही अपघात घडल्यास किंवा अपंगत्व आले तर त्यासाठी बघा, 40 ते 60% अपंगत्व आले असल्यास 74,000 रुपये, टक्केहून अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख रुपये मिळणार आहेत. 1 आठवड्यापेक्षा किंवा कालावधी करता इस्पितळामध्ये दाखल झाल्यास 16,000 रुपये. याशिवाय 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरता इस्पितळामध्ये दाखल झाल्यास 5,400. अशा पद्धतीची ही जी मदत आहे ती वारकऱ्यांनाही मिळणार आहे. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये हा मी GR जो आहे तो खाली देत आहे, तिथून जाऊन तुम्ही पाहू शकता आणि तो GR समजावून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.